एखाद्या मर्डर मिस्ट्री चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा हत्येचा प्रकार भिवंडीत घडलाय। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केली आहे। भिवंडीच्या खाडीलगत ईदगाह झोपडपट्टी जवळची ही घटना आहे। पतीनं पत्नीचा शिरच्छेद करत तिची हत्या केली। शरीराचे 2 तुकडे त्यानं केलेत। झोपडपट्टी स्लॉटर हाऊसच्या बाजूला खाडीमध्ये एका मानवी महिलेचे एक मुंडके दिसून येत आहे अशा पद्धतीची माहिती मिळाली। त्यावरून सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टाफ पोहोचला आणि पोलिसांचा संशय बळावला आणि तिच्या नवऱ्याला जेव्हा ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा तिच्या नवऱ्याने या प्रकरणामध्ये सदर महिलेचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली। तर नवऱ्यानंच बायकोचा शिरच्छेद केल्याची घटना घरी आहे। शरीराचे 2 तुकडे केलेत। यात शिर सापडलाय पण धड मात्र सापडलेला नाही। चारित्र्याच्या संशयावरून या हत्येचा अंदाज व्यक्त होतोय। भिवंडीत हा सगळा प्रकार घडलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबोणे यांच्याकडून। भूपेंद्र, या घटनेसंदर्भात काय अधिक माहिती आहे? तर काही कारणामुळे संपर्क होऊ शकत नाहीये। तर आपण पाहतोय भिवंडीत अतिशय मर्डर मिस्ट्री चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा प्रकार घडलाय। भयानक अशी हत्या घडली आहे। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याचा प्रकार घडलाय। भिवंडीच्या खाडीलगत ईदगाह झोपडपट्टी जवळ ही घटना घडली। अधिक पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी भूपेंद्र यांच्याकडे। भूपेंद्र, हा नेमका प्रकार सगळा काय घडला? अतिशय भयानक अशी ही घटना आहे। ईदगाह झोपडपट्टीमध्ये कत्तलखान्याजवळील खाडीमध्ये महिलेचे 30 ऑगस्ट रोजी सकाळी चौके कापलेल्या अवस्थेत सापडले आले। मृताचे वय अंदाजे 25-30 वर्ष असलेले सांगण्यात आले। माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचून डोके सव विचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले गेले। पोलिसांदरम्यान महिलेची ओळख परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद तहा अन्सारी अशी झाली। पीडितेची ओळख तिच्या आईने केलेली आहे। संशयाच्या आधारे पोलिसांनी तिचा नवरा मोहम्मद तहा सोनू इम्तियाज अन्सारी याला ताब्यात घेतले गेले। चौकशी दरम्यान आरोपीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची व तिचे तुकडे केल्यानंतर मृतदेह नाल्यात फेकल्याची अशी कबुली दिलेली आहे। निश्चितच धन्यवाद भूपेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।